वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जानेवारी 2021 मध्ये झालेल्या CTET पेपरचे विश्लेषण बघणार आहोत। तर ज्यांनी मराठी लँग्वेज 1 हा पर्याय निवडलेला आहे किंवा 2 हा पर्याय निवडलेला आहे, दोन्ही पेपरचे विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर फर्स्ट पेपरचे विश्लेषण पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या पेपरचे विश्लेषण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत। तर चला 91 ते 120 ची प्रश्नांची उत्तरे आपल्याला बघायची आहेत। प्रथमतः आपल्याला इथं उतारा दिलेला आहे। प्रथमतः तुम्ही क्वेश्चन्स वाचून घेऊ शकता, नंतर उतारा वाचा आणि नंतर प्रश्नांची उत्तरे तुम्ही सोडवू शकता। तर आपण सिक्वेन्स वाईज बघणार आहात। पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा। राजकारणी, समाजसुधारक यांनी समाज घडवला, उन्नत केला, पण समाजाला सुसंस्कृत केलं। त्याची अभिरुची घडवली ती कलावंत कलाकारांनी। माणसाचा इतिहास जिथपासून माहीत आहे तिथपासून माणसाचं मन कोणत्या ना कोणत्या कलाविष्कारामध्ये गुंतलेलं दिसतं। आपल्या भावना, विचार, मनात उठणारे तरंग, उरी बाळगलेली स्वप्न शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत अशा कल्पना, आपला विरोधी सूर, अबोध मनाच्या कोपऱ्यात चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या ना कोणत्या कलेचं माध्यम अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे। जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती तेव्हाही कलांद्वारेच संवादाचे सेतू उभारले गेले होते। दुसऱ्या सहस्त्रकात पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे संधी लाभली तिथे कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केल्या। कधी राजाश्रयाने तर कधी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून, कधी अनुकूल परिस्थितीत तर कधी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च कलाविष्कार केला। त्या त्या काळाचं समाजचित्रण केलं, सूक्ष्म निरीक्षणं नोंदवली, न रुचणाऱ्या गोष्टीबद्दल नकार नोंदवले तर संवेदना व्यक्त केल्या। अशा कलाकृतींद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केलं तर कधी विचार प्रवृत्तही केलं। चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत ते चित्रपट निर्मिती अशा अनेकविध कला रुजल्या, विस्तारल्या, बहरल्या। लोकांनी त्या कलाकृतींना वा कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं तर कधी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतींमधून लोकांना आनंद दिला, त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा, वेदनाही सर्जनशीलतेने अभिव्यक्त केल्या। एखाद्या कुंचल्याच्या फटकाराच, एखादी मर्मभेदी तान, छेडलेली तार, संवेदनांची तीव्रता व्यक्त करणारं एखादं गाणं, एखाद्याचं पदन्यास किंवा एखादंच बोलकं दृश्य लाखो करोडो लोकांमध्ये क्षणार्धात कंपन निर्माण करण्यास पुरेसं झालं। हा कलाक्षेत्राचा इतिहास आहे। असा उच्च निर्मितीचा, सृजनाचा क्षण पकडण्यासाठी आसुसणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही, हालाखीत दिवस काढले, हा सुद्धा इतिहास आहे। या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केलं, सामाजिक राहणीमानाला परिमाण दिलं, माणसाच्या अभिरुचीवर, सौंदर्यदृष्टीवर सुसंस्कार केले, विचारांची क्षितिज विस्तारली, जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला। या सहस्त्रकात नानाविध कलाकारांनी आपल्या परिस्पर्शाने मानवी संस्कृतीला आकार दिला व तिचं संवर्धन केलं। प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे असे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आढळतात। प्रश्न पहिला मीन्स 91, सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही? आन्सर नंबर 1 भौतिक सुख। क्वेश्चन नंबर 92, वरील उतारात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे? उत्तर क्रमांक 3 सर्जनशील कलावंतांचे योगदान। प्रश्न क्रमांक 93, आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे? उत्तर क्रमांक 1 भाववाचक नाम। प्रश्न क्रमांक 94, व्यापक शब्दाची विरुद्धार्थी शब्द सुचवा। आन्सर नंबर 2 संकुचित।
प्रश्न क्रमांक 95. समाजाकडून कलावंतांना प्रसंग कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला? उत्तर क्रमांक 4. अतोनात स्तुती तर कधी खरपूस समाचार. प्रश्न क्रमांक 96. लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कृत झाले? उत्तर क्रमांक 2. कलावंत. प्रश्न क्रमांक 97. मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केले? पर्याय क्रमांक 2. अजरामर कलाकृती सादर केल्या. प्रश्न क्रमांक 98. संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसामाणसात संवाद निर्माण होत असे? पर्याय क्रमांक 1. विविध कला. प्रश्न क्रमांक 99. आसुसणे या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 3. तीव्र इच्छाशक्ती. पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हाव तुझी हाका केल आशा. माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनवार. भरला डाडोर भुलीसनी जातो सुद, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी मान माणूस डोलये, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालये. माणसा माणसा कधी वशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. हाव शब्दाचा समानार्थी आशय कोणता? पर्याय क्रमांक 1. लोभ. प्रश्न क्रमांक 101. कवयित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? उत्तर क्रमांक 2. हावरटपणा. प्रश्न क्रमांक 102. माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवयित्रीने व्यक्त केली आहे? पर्याय क्रमांक 4. माणसासारखे वागण्याची. प्रश्न क्रमांक 103. माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवयित्रीला वाटतं? पर्याय क्रमांक 2. गोठ्यातलं जनावर. प्रश्न क्रमांक 104. माणसाची कोणती वृत्ती कवयित्रीला चांगली नाही असे वाटते? पर्याय क्रमांक 3. नियत. प्रश्न क्रमांक 105. सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1. इमान. योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 106 ते 120 या प्रश्नांची उत्तरे द्या. व्याकरण शिकवण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? आन्सर क्रमांक 4. संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. क्वेश्चन क्रमांक 107. सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे? पर्याय क्रमांक 3. वायगोत्स्की. प्रश्न क्रमांक 108. भाषा आत्मसात करताना पुढील पैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? पर्याय क्रमांक 4. इतर मुलांसोबत खेळणे. प्रश्न क्रमांक 109. पुढील पैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात? पर्याय क्रमांक 2. सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. प्रश्न क्रमांक 110. संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? पर्याय क्रमांक 3. संहितेचा अर्थ लावणे. प्रश्न क्रमांक 111. पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? पर्याय क्रमांक 2. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. प्रश्न क्रमांक 112. ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? पर्याय क्रमांक 3. वाचन क्षमता. नॉम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते? पर्याय क्रमांक 1. आत्मसात करणे. प्रश्न क्रमांक 114. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? पर्याय क्रमांक 4. समग्रपणे शिकवून. प्रश्न क्रमांक 115. शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते. यातून ती काय साध्य करू इच्छिते? पर्याय क्रमांक 2. क्रियात्मक क्षमता मोटर स्किल विकसित करणे. प्रश्न क्रमांक 16. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? भूमिका अभिनय. प्रश्न क्रमांक 117. इयत्ता 3ची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते.
असे केल्यामुळे कोणती वाव सुधारते? पर्याय क्रमांक 1 वाचन आकलन. प्रश्न क्रमांक 118. इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? पर्याय क्रमांक 3 शब्द संग्रह. प्रश्न क्रमांक 119. मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? तर महत्त्वाच्या पहिलं पाहू, कथाकथन, कथालेखन, घटना वृत्तांत लेखन. तर आपला आन्सर आहे लेखन सराव 4. प्रश्न क्रमांक 120. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? पर्याय क्रमांक 3 आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा. अशा प्रकारे आपण ज्यांनी भाषा 1 मराठी निवडलेली आहे या पेपरचे परिपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.